Good morning, students. Welcome in our 10th standard class. Today we are going to learn a basket full of moonlight 1.3, page number 17. First, we will discuss warming up activity. First activity is here chit chat activity. Simple questions are here. First question: did you like to hear a bedtime stories when you are a child? तुमच्या अगदी लहानपणीचा प्रसंग त्याने विचारलेला आहे की तुम्ही लहानपणी कधी बेड टाईम स्टोरी ऐकत होता का? हां, आन्सर इज यस ऑर नो, बिकॉज द क्वेश्चन इज स्टार्ट विथ did helping verb, so answer is always yes or no. Yes, I like it. Second question: who usually told you the bedtime stories? मग तुम्हाला या बेड टाईम स्टोरीज कोण सांगत होते नेहमी? मोस्टली युअर ग्रँडफादर, ग्रँडमदर, मदर, फादर, युअर ब्रदर और सिस्टर. थर्ड क्वेश्चन: व्हाय डीड यू लाईक देम? मग तुम्हाला ते का आवडत होत्या? बिकॉज द स्टोरीज वेर व्हेरी simple, interesting, adventurous, and moral also. Then fourth question: did you still like to hear those stories again? तुम्हाला परत त्या स्टोरी ऐकायला आवडतील का? आन्सर इज येस ऑर नो. येस, आय लाईक इट. फर्स्ट activities here: discuss in a group about the procedure of planting a trees and write the steps in a bullet points and present them before the class. बघा, 4 बुलेट्स दिलेले आहेत, त्यामध्ये तुम्हाला प्रोसिजर घालायची आहे झाडे लावण्याची. तुम्ही कशा पद्धतीनं ट्री प्लांट करता. फर्स्ट, चूज गुड सीड. सेकंड, डिग इन द ग्राउंड डिगिंग करणार. Then put the seed in it and spread a soil on it. Then add a manure and water it. These 4 steps are sufficient to plant the trees. Second activity is here: discuss in a pairs and write what your father and mother do for your family. आता तुम्हाला पेअर्समध्ये काही डिस्कस करायचे आहेत गोष्टी आणि त्यामध्ये लिहायचे आहेत. बघा, तुमचे आई वडील तुमच्यासाठी, तुमच्या फॅमिलीसाठी काय करतायत. फर्स्ट, इन अ फादर त्याने एक दिलेलं आहे आपल्याला. फॉर एक्झाम्पल, वर्क्स हार्ड टू अर्न अ लिव्हिंग. गाईड्स इन युअर स्टडी. ही इज द हेड ऑफ द फॅमिली, टेक्स वेल डिसिजन्स. देन ही इज अ रोल मॉडेल ऑफ ऑल फॅमिली मेंबर्स ऑल्सो. मदरसाठी त्यांनी एक दिलेलं आहे, कीप्स द हाऊस क्लीन. सगळ्यात पहिल्यांदा मदर म्हटल्यावर कुक फूड्स अँड फीड्स द फॅमिली. देन कीप्स द हाऊस क्लीन, टेक केअर ऑफ ऑल फॅमिली, हेल्प्स इन युअर स्टडी. देन brings up the children with a love and compassion. Okay, then we will start the poem. Turn your page. Basket full of moonlight. Very nice poem is here. Here, a speaker of this poem is a small child. या पोएममधला जो स्पीकर आहे, जो बोलतोय, तो अगदी एक लहान मुलगा आहे. अँड ही रिक्वेस्ट टू मून टू गिव्ह मी अ मूनलाईट. आणि ते पूर्ण पोएममध्ये सारखा तो मूनला रिक्वेस्ट करतोय की मला तुझा चंद्रप्रकाश दे. आता त्याला तो चंद्रप्रकाश कशासाठी हवा आहे? we will going to learn in this poem. First stanza is here: oh moon, give me moonlight, basketful or 2 basketful with the seeds of moonlight. आता बास्केटफुल 2 बास्केटफुल असं यूज केलेलं आहे पोएटने तिथं. ॲक्च्युली आपण काय म्हणतो, बास्केटफुल फ्रूट्स असतात, बकेटमध्ये वॉटर असतं. पण इकडे आपला हा छोटासा मुलगा, कवितेतला मुलगा, ओ मून गिव्ह मी अ मूनलाईट, प्रत्यक्ष चंद्रालाच बोलवतोय आणि त्यालाच उद्देशून म्हणतोय गिव्ह मी अ मूनलाईट, मला तुझा प्रकाश दे. बास्केटफुल ऑर 2 बास्केटफुल विथ द सीड्स ऑफ मूनलाईट. तर तो किती दे, मला 1 टोपलं भरून किंवा 2 टोपलं भरून दे. आणि तसंच सीड्स ऑफ मूनलाईट, चंद्राच्या बिया, तुझ्या बियाही मला दे. देन in second stanza, from to my village
on the sides of path. I want to so many small small moons of light. The whole village go to the city daily to work. बघा, सेकंड स्टांजामध्ये पोएट म्हणतो, तो त्याचा विचार व्यक्त करतोय. फ्रॉम द सिटी टू माय विलेज. त्याची खरी कंडिशन सांगतोय. तो मुलगा स्वतःच्या गावाची कंडिशन सांगतोय. फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साईड्स ऑफ द पाथ. बघा, शहरातून माझ्या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूंना, साईड्स ऑफ द पाथ, आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. आता ते जे टू बास्केटफुल मूनलाईट मागतोय ना, ते मूनलाईट घेऊन त्याला काय करायचं आहे, शहराकडून गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला दोन्ही साईडला ते छोटे छोटे चंद्रप्रकाश त्याला पेरायचे आहेत. त्यामुळे त्याला सीड्स पण हवे आहेत. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. त्याच्या गावातली बरीचशीच माणसं, थोडक्यात नोकर वर्गाचे कर्मचारी असतात, ते सगळे कामासाठी शहराकडे जातो. विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. इट बिकम अ डार्क ऑन इट्स वे बॅक ॲज माय विलेज इज क्वाईट फार. या लाईनवरून तुम्हाला एक लक्षात येईल, हा जो मुलगा आहे तो विलेजमध्ये राहतोय आणि बरेच ते जे विलेजर्स आहेत ते कामानिमित्त सिटीला जात आहेत. इट बिकम्स अ डार्क ऑन इट्स वे बॅक. वे बॅक म्हणजे जेव्हा तो कामावरून सगळे परत येतात काम करून, तेव्हा इट्स बिकम अ डार्क. डार्क म्हणजे अंधार झालेला असतो. ॲज माय विलेज इज क्वाईट फार. जेव्हा ते गावाकडे परततात तेव्हा सगळीकडे गाव सगळा शांत झालेला असतो, पूर्ण अंधार झालेला असतो त्या गावाच्या वाटेवर. द रूट इज अ टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पिन्स. आत्तासारखं रूट अगदी प्लेन नव्हता गावाकडचा रस्ता, म्हणजे अगदी कच्चा. टफ मीन्स काचखळगे, अगदी खाचखळग्याने भरलेला. द रूट इज अ टफ अँड फुल ऑफ स्नेक अँड स्कॉर्पिन्स. स्नेक म्हणजे साप अँड स्कॉर्पिन्स मीन्स विंचू. सगळा रस्ता पूर्ण काचखळग्यांनी भरलेला आहे आणि अंधार झाल्यामुळे रस्त्यात साप, विंचू असे निशाचर प्राणी त्यांचा वावर सुरू असतो. त्यामुळे हे मूनलाईट, हे चंद्रा तुम्हाला काय ते मूनलाईट दे. नायदर अ बस नॉर अ कार्ट प्लाइज. प्लाइज मीन्स इयर, मार्जिनमध्ये बघा, प्लाइज मीन्स ट्रॅव्हल्स. ट्रॅव्हल्स रेग्युलरली ओव्हर अ रूट मीन्स गोज टू अँड फोर. ये जा करण्यासाठी. आता होल विलेज सगळा सिटीमध्ये जातो आणि त्यांना ये जा करण्यासाठी काहीच अवेलेबल नाही आहे, बस किंवा नो कार्ट. स्वतःची गाडी नाही आहे, कुठलीही बस धावत नाही आहे त्या रस्त्यावरून. अगदी पूर्वीचा प्रसंग तो सांगतोय. त्यामुळे व्हेन माय फादर्स रिटर्न्स होम. आणि जेव्हा माझे वडील तेव्हाच बरोबर घरी येत आहेत आणि घरी यायच्या वेळी त्यांना बसची सोय नाही आहे, त्यांना कुठल्याही कार्डची सोय नाही आहे. अँड आय एम अस्लीप. आणि ते घरी जेव्हा बरोबर घरी येतात तेव्हा माझी झोपेची वेळ झालेली असती आणि मी झोपी गेलेलो असतो. अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग व्हाईल आय एम स्लीपिंग. पहा, जेव्हा मी झोपून उठणार असतो तेव्हाच ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग. अगदी सकाळीच ते परत आपल्या कामावर निघून गेलेले असतात. म्हणजे माझी आणि माझ्या बाबांची भेटच होत नाही आहे. जेव्हा मी रात्री झोपतो तेव्हा फादर रिटर्न्स होम अँड व्हेन आय एम स्लीपिंग माय फादर ऑल्सो गोज बॅक टू हिज वर्क. देन इन सेकंड स्टांजा, ओ मून give me a basket full of moonlight on a lawn. पहा, लोन घेणे, तुम्हाला ही कन्सेप्ट माहिती असेल. अरे चंद्रा, मला बास्केट फुल ऑफ मून हवाय आणि तो कसा हवाय, ॲज अ लोन म्हणून हवाय. मला तुझ्याकडून कर्ज म्हणून हवाय. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली.
I too want to hear the fairy tales and stories from him. पहा त्याला चंद्रप्रकाश कशासाठी हवाय. पहिला तो व्हिलेजर्ससाठी मागतोय, परत स्वतःच्या वडिलांसाठी म्हणतोय, माझे वडील ही त्याच वाटेवरून येत आहेत, त्यामुळे मला तो चंद्रप्रकाश हवाय. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. आणि वडिलांचा येणारा जो मार्ग आहे तो मार्ग त्या मला काय करायचा आहे, सगळा लाईटअप करायचा आहे, सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. पूर्ण रस्ता लाईटअप केल्यामुळे माझे वडील तरी नक्कीच लवकर घरी येतील. आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. आणि जर माझे वडील लवकर घरी आले तर मलाही इतर मुलांसारखे त्यांच्याकडून फेरी टेल्स म्हणजेच काय परीकथा आणि स्टोरीज आणखी काही गोष्टी मला त्यांच्याकडून ऐकायला मिळतील. ओ मून, गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. आय वॉन्ट टू सो द सीड्स ऑफ मून ऑन द साईड्स ऑफ द पाथ. परत तेच रिपीट केलेलं आहे बघा पोएटनं. ओ मून, अरे चंद्रा, गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. मला काय दे, अगदी बास्केट फुल ऑफ मूनलाईट दे. आणि आय वॉन्ट टू सो द सीड्स ऑफ मून. आणि मी चंद्राच्या बियासुद्धा काय करीन, सोईंग करीन, पेरीन ऑन द साईड्स ऑफ पाथ. माझ्या गावाकडच्या रस्त्याच्या कडेला त्या सगळ्या बिया पेरीन, जेणेकरून त्या बिया उगून चंद्रप्रकाश पूर्ण त्या रस्त्यावर येईल आणि माझ्या व्हिलेजर्सना, माझ्या फादर्सना जो प्रॉब्लेम होतोय तो प्रॉब्लेम माझा सॉल्व होईल. अ बास्केट फुल ऑफ मून लाईट. द पोएट इज सुनील शर्मा.